हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आहे शीतल आणि मराठी ब्लॉगर शीतलवरती तुमचं स्वागत आहे. तुम्हाला थंबनेलवरून माहीतच पडलं असेल की हा ब्लॉग कशावर आहे आणि खूप ट्रेंडी साड्या मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी. की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सो चला मग बघूया. साडी आहे ही इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झालेली साडी आहे. चला तर बघूया. साडीचं फॅब्रिक खूप छान आहे आणि मला वाटतं हे फॅब्रिक बनारसी आहे. तर पहिले याचा ब्लाउज पीस बघूया. हा आहे ब्लाउज पीस. ब्लाउज पीसला अशी बॉर्डर आहे जशी साडीला आहे आणि असे डॉट दिलेले आहेत. ही प्रिंट केलेली नाही आहे, ही धाग्याची आहे, बघू शकता. हा आहे ब्लाउज आणि हा आहे साडीचा प्लेन पार्ट. जो आपण टकिंग करतो तो प्लेन पार्ट आहे. थोडा जास्त टक करायचा आहे. मला वाटतं हे 1 मीटर आहे. जास्त करायचं आहे कारण साडी मोठी आहे. मिऱ्या खूप छान पडतात. तुम्ही ट्राय ऑन मध्ये बघू शकता. इथून होते साडी सुरू. तर बघू शकता ऑल ओव्हर साडीमध्ये प्रिंट आहेत. हे प्रिंट धाग्याने केलेले आहेत. हातवर्क हँडवर्क आहे. हे खालची बॉर्डर बघू शकता डबल आहे आणि वरची बॉर्डर सिंगल आहे. तर ऑल ओव्हर साडी अशीच आहे. याच्यावर प्रिंट बघू शकता तुम्ही. हाती बनवलेला आहे. बघू शकता खूप छान प्रिंट आहे. घातल्यानंतर साडी खूप छान दिसेल. मी ट्राय मध्ये माझ्या पद्धतीने घालायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही याला वेगवेगळ्या पद्धतीने घालू शकता. आणि हा आहे पदराचा भाग. बघू शकता पदराला टसल आहे. पदर खूप छान प्रिंट आहे आणि बघा कशी चमकते आहे. तर ही आहे आपली साडी. जर तुम्हाला घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, करू शकता. जर तुम्ही माझ्या लिंकवरूनच परचेस केलं तर तुम्हाला सेम साडी मिळेल. आणि जर तुम्ही दुसऱ्या सेलरकडून घेतलं तर माहिती नाही कशी साडी येईल. सो लिंकवरूनच साडी घ्या. सॉफ्ट कॉटन आहे, बघू शकता. घातल्यानंतर बिलकुल फुगत नाही साडी आणि ही खूप कमी प्राईसमध्ये आहे. मी ट्राय ऑन तुम्हाला दाखवते आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण पहिले पदर बघूयात साडीचा. वाव, पदर बघू शकता. खूप छान प्रिंट आहे. तुम्हाला जर माझ्यासारखं साडी घालण्याचा प्रॉब्लेम असेल तर ही साडी खूप बेस्ट आहे तुमच्यासाठी. दिवसभर तुम्ही साडी घालू शकता कारण खूप हलकं आहे. घातल्यानंतर वाटणारही नाही की तुम्ही साडी वेअर केली आहे. सो हे आहे पदरचा भाग. खूप छान प्रिंट आहे, बघू शकता. आणि हे आहेत फ्लावर्स. हे आहे पदरचं लेस. हे असंच आहे प्लेन. खाली पण असंच आहे, वरती पण असं. मधात बघू शकता किती छान फ्लावर्स आहेत. वाव, घातल्यानंतर साडी खूपच छान दिसेल.
ऑल ओव्हर साडीमध्ये असेच प्रिंट आहेत, कुठेही साडी प्लेन नाही आहे. साईजची हाईट खूप छान आहे. आणि सॉरी, हा आहे ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस आणि साडीमध्ये काय फरक आहे बघू शकता. इथे खूप डार्क प्रिंट आहे आणि इथे थोडीशी लाईट प्रिंट बघू शकता. ब्लाऊज पीस हा 80 सेंटीमीटर आहे. तर ही आहे आपली साडी. नेक्स्ट साडी बघूयात. नेक्स्ट साडी आहे नेटची, खूप कमी प्राइस मध्ये आहे बघू शकता. वाव, ब्लॅक कलर मध्ये हे फ्लावर्स खूपच छान दिसतात बघू शकता. आणि ही आहे साडीची बॉर्डर. चला पहिले पदर बघूयात. ही आहे बॉर्डर, चारही बाजूंनी बॉर्डर दिलेली आहे. आणि हे आहे प्रिंट. खूप छान प्रिंट आहे बघू शकता. हे धाग्याचं वर्क आहे, हे सगळं धाग्याचं वर्क केलेलं आहे. इथे पदर संपतो आणि हा आहे मिऱ्याचा भाग आणि इथून आहे प्लेन. इथून दिलेला आहे प्लेन पोर्शन. मला वाटतं 1 मीटरच्या जास्त आहे, म्हणजे मागच्या साईडने तुम्हाला प्लेन येणार आहे. याला तुम्ही फॉल लावू शकता आणि ब्लॅक कलरचा पेटीकोट घातला तर खूपच छान, कारण नेटच्या साड्यांना सेम पेटीकोट हवा असतो तरच त्या खूप छान दिसतात. आणि हा आहे ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस प्लेन आहे, खूप मोठा आहे ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीसचं फॅब्रिक ओके आहे आणि या साडीचं नेट खूप सॉफ्ट आहे बघू शकता, खूप सॉफ्ट आहे. मी याचा ब्लाऊज पीस शिवून घेतलेला आहे, खूप छान स्टिच केलेला आहे. वाव, हा आहे पदर. हे जे चमकते दिसते ना सिक्वेन्स, हे मी घरी लावलेले आहे. हा आहे पदर बघू शकता. हा आहे खालची बॉर्डर आणि ही आहे वरची बॉर्डर. खूप छान प्रिंट केलेली आहे. मी फक्त पदरालाच वर्क केलेला आहे बघू शकता. पदर संपला की तुम्हाला हे असं प्रिंट मिळेल. वाव, खूप छान प्रिंट आहे बघू शकता. घातल्यानंतर खूप छान साडी दिसणार आहे आणि हे छापीव प्रिंट नाही आहे बघू शकता. मागच्या साईडला धाग्याने केलेला आहे, पूर्ण धाग्याने. ऑल ओव्हर साडीमध्ये प्रिंट आहे, कुठेही प्लेन नाही साडी बघू शकता. इथून आहे टक करायचा पोर्शन, फक्त एवढाच आहे 80 सेंटीमीटर. हे तर आपण टकिंग मध्येच जातो.
आणि तुम्हाला आता ब्लाऊज दाखवते. हे आहे ब्लाऊज पीस. मला स्टिच करून दिलेले आहे. हे मी घरी लावलेलं आहे. हे असली मोरपंख आहे. प्लेन असं ब्लाऊज आलं होतं आणि याला अशी बॉर्डर आली होती. मी हे ब्लाऊज असं शिवलेलं आहे. हे बघा, तुम्ही असं शिवू शकता. हे ओरिजिनल मोर पीस आहेत. तर गाईज, हा होता माझा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच अशा नवनवीन साड्या तुम्हाला बघायला भेटतील. सो बाय.